E20 पेट्रोलमुळे गाड्यांचं नुकसान, लोकांना लुटलं जात आहे। E20च्या मुद्द्यावर काँग्रेस लढणार, व्हिडिओ पोस्ट करत राहुल गांधींची माहिती। राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याची गरज, प्रशांत किशोर यांचा सुनेत्रा पवारांना सल्ला, तर किशोर यांची सल्लागार म्हणून नेमणूक झाली हेच माहीत नाही, सुनील तटकरेंचं विधान। कुंभमेळ्यापासून सर्व कामात कंत्राटदार गुजरातचेच, राज ठाकरेंचा आरोप। महाराष्ट्रामध्ये कंत्राटदार नाहीत का असाही प्रश्न, मुख्यमंत्री फडणवीसांनी मात्र सर्व आरोप फेटाळले। आतापर्यंत जेवढे पेपर फुटले ते कोचिंग क्लासच्या माध्यमातून फुटले। कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा हे कोचिंग क्लासवाले सांगतात। मंत्री चंद्रकांत पाटलांनी याकडे लक्ष द्यावं, राज ठाकरेंचा टोला। मोहन भागवत यांनी जेन झी सोबत संवाद साधायला उशीर केला, राज ठाकरेंची टीका। भागवतांनी जेन झीवरती दाखवलेला विश्वास आणि साधलेल्या संवादावरून टोला। नाशिकच्या खड्ड्यांवरून फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, खड्डे बुजवण्यात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर दंड ठोठवा, त्यांचं पुढचं काम थांबवा, मुख्यमंत्र्यांचा अल्टिमेटम। पुढच्या महिन्याभरात सुधारणा दिसली पाहिजे अशी ही तंबी। शेतकरी कर्जमाफीचा 5,000 कोटींचा पहिला हप्ता वितरित, 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यात आज रक्कम जमा। रोज जसजसे अकाउंट्स येतील तसे पैसे दिले जातील, फडणवीसांचं विधान। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा। शिवसेनेच्या बंडखोर खासदारांना घेऊन शिंदे मोदींच्या भेटीत राज्यातल्या विकास कामांवर चर्चा झाल्याची माहिती। आरोप करायला अक्कल लागत नाही, प्रवीण दरेकरांचा मनोज जरांगेंवर निशाणा, तर दरेकरांना सत्तेत राहून सिस्टीम कळेना, जरांगेंचा पलटवार। मंत्री बावनकुळेंवरच्या आरोपांवरून दोघांमध्ये झुंपली। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याकडून प्रसाद लाड यांना मारहाणीची भाषा, तर अशा लोकांकडे आम्ही लक्ष देत नाही, प्रसाद लाड यांचं प्रत्युत्तर। सून गिरिजा राऊतच्या जादूटोण्याच्या आरोपांप्रकरणी विनायक राऊतांना ठाणे कोर्टाचा दिलासा। विनायक राऊतांसह 6 जणांना अटकपूर्व जामीन मंजूर, गिरिजा राऊतांचे वकील हायकोर्टात दाद मागण्याची शक्यता। भाजपचे नेते विजय चौधरी यांना कोर्टाकडून 4 दिवसांची पोलीस कोठडी। डॉक्टर हिना गावित यांच्यावरील आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप प्रकरणी कारवाई, अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाच्या गुन्ह्यात पोलीस कोठडी। पोलिसांकडून चौधरींची होणार सखोल चौकशी। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटलांकडून राजीनाम्याचे संकेत। व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांच्या कारभारामुळे समाजाचं नुकसान होत असल्याचा आरोप। राज्यातल्या शिक्षक भरतीला अखेर मुहूर्त, 30,000 शिक्षकांची मेगा भरती। पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणार भरती, 11 ऑगस्टपर्यंत शाळांचे पसंतीक्रम लॉक करण्याची मुदत।